बघा, रिकामी जागा भरा 2.1/3 रिकामी जागा अधिक 1.1/6 बराबर 5.1/4 या रिकामी जागेमध्ये काय आहे हा प्रश्न विचारला लेकरांनो. लक्ष द्या. करायचं काय? पर्याप्त वेळेमध्ये निर्धारित यश मिळवण्यासाठी सोबत गणितासंबंधी विविध समस्या विचारण्यासाठी आवश्यक कॉम्पिटिटिव्ह एक्झाम ग्रुप जॉईन करा. तिथं तुम्हाला दररोज असंख्य अनलिमिटेड प्रश्नांचा नित्य सराव करता येईल. गणितासंबंधी विविध शंका कुशंका विचारता येतील. किंवा चॅनल अवश्य सबस्क्राईब करा, बेल आयकॉनची घंटी दाबा, जेणेकरून मी वेळोवेळी अपलोड केलेल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचं नोटिफिकेशन तात्काळ तुम्हाला प्राप्त होईल. स्पर्धा परीक्षा देत असाल लेकरांनो कुठलीही, तर स्पर्धा परीक्षेमध्ये खास करून ज्या घटकावर प्रश्न विचारले जातात त्या प्रत्येक घटकाची प्लेलिस्ट माझ्या चॅनलवर उपलब्ध आहे. एकदा चॅनलला भेट देऊन पहा. आणि प्रत्येक प्लेलिस्टमध्ये शेकडो हजारो प्रश्न सरावासाठी उपलब्ध आहे. लक्ष द्या, तेही मोफत, सगळं काही नको मला. लक्ष द्या. बरेच मुलं कॉमेंट करतात, सर तुमच्या केवळ प्लेलिस्ट पाहिल्या पोलीस झालो, समाधान वाटते. गोरगरिबांची मुलं पर्याप्त वेळेमध्ये त्यांनी निर्धारित यश मिळावं या तळमळीतून ही सेवा लेकरांनो. लक्ष द्या. असू द्या, प्रश्न कुठलाही असो, प्रश्नातील केवळ 4 शब्द गुगलवर जरी टाईप केले प्रश्न सहज सापडतो सेकंदात, विना विलंब. आता जो प्रश्न नाही सापडत तो बिनधास्त विचारा, हे माझं आवाहन. इथं रिकाम्या जागेच्या ठिकाणी काय व्हावा? पहिली गोष्ट, हे पूर्णांक युक्त अपूर्णांक आहे, त्याचं अंशाधिक रूपांतरण करा. करत असताना छेदाने पूर्णांकाला गुणणे, अधिक असेल अंश मिळवणे, वजा असेल वजा करणे, छेदस्थानी छेद जसाच्या तसा मांडणे. हे गणितीय काही गुणधर्म लक्षात ठेवा. 3 2 6 आणि 1 7/3 ही रिकामी जागा. लक्ष द्या, ही रिकामी जागा अशी करा, तुम्हाला ते वजा चिन्ह वाटू नये. अधिक 6 1 6 6 आणि 1 7/6 बरोबर 4 5 20 आणि 1 21/4 गोष्टी लक्षात घ्या. हे दोन पद जवळजवळ घ्या. 7/3 अधिक 7/6 आणि ही जी रिकामी जागा आहे इथं उदाहरणार्थ यक्स आहे. लक्ष द्या, ही रिकामी जागा आम्हाला भरायची जी सांगितली ना, इथं उदाहरणार्थ यक्स आहेत असं समजू. 21/4 लक्ष द्या. पुढे चला. इथं अपूर्णांकाची बेरीज छेद समान करून केल्या जाते. या छेदाला आम्ही 6 बनवू शकतो, छेदाला 2 न गुणलं तेव्हा. लक्ष द्या, म्हणजे 3 2 6. मात्र छेदाला ज्या संख्येनं गुणलं लेकरांनो त्याच संख्येने अंशाला गुणा, म्हणजे 7 2 14 अंशामध्ये छेदामध्ये 6, इथं 7/6. छेद समान झाला, इथं अधिक चिन्ह अवश्य असलं पाहिजे. एखाद्या वेळेस होते काय, प्रिंट मिस्टेक होतात. लक्ष द्या, पुष्कळ. समोर 21/4 छेद समान झाला, 14 7 21 छेदस्थानी 6 अधिक हे एक्स समोर 21/4. या एक्सला एकटं करा. 21/4 कळ जाताना हे 21/6 वजा स्वरूपात का मांडायचे? संख्या परस्पर विरुद्ध बाजूने जाताना एखाद्या पदासोबत अधिक असेल वजा स्वरूपात मांडा. लक्ष द्या. तिरप्या गुणाकारानं हा अपूर्णांक सोडवा. एक्स बराबर 6 गुणिला 21 6 1 6 6 2 12 म्हणजे 126 वजा 21 चूक 84 छेदस्थानी 6 चूक 24. अंशातील वजाबाकी लेकरांनो 16 26 10 36 6 42 42 छेदस्थानी 24 इथपर्यंत आमचा यक्स आला. या गणिताला थोडस पुढे घेऊ. लक्ष द्या, किंवा इकडल्या बाजूला मांडू म्हणजे सुलभ जाईल. एक्स बराबर 42 छेदस्थानी 24. एक्स बराबर 42 छेदस्थानी 24 म्हणजे 6 चूक 24 6 7 42. एक्स बराबर 7/4. हा पर्याय एक तर तुमच्या पर्यायामध्ये उत्तराचा असेल, किंवा 1 3/4 असा सुद्धा पर्याय असू शकते. गणित पूर्णांक युक्त अपूर्णांक प्रकरणावर आहे, त्याच्यामुळे उत्तराचा पर्यायही पूर्णांक युक्त अपूर्णांकावरच दिलेला असावा. याचंही जर समजा तुम्ही कॅल्क्युलेशन केलं, पूर्णांकयुक्त अपूर्णांकाचा अंशाधिक रूपांतरण खास करून करत असताना छेदाने पूर्णांकाला आम्ही गुणतो. अधिक असेल अंश मिळवतो, वजा असेल वजा करतो. छेदस्थानी छेद जसा तसा मानतो, म्हणजे 4 1 4 3 7 छेद
4 हेच ते निरूपण येते. म्हणून तुमच्या प्रश्नाचं उत्तर काय? 1.4 किंवा 7/4 ह्या दोन पर्यायापैकी उत्तराचा पर्याय कोणता आहे शोधा. हे दोन्ही गोष्टी एकच आहेत. ओके. अशा पद्धतीच्या अनेक रिकाम्या जागेमध्ये येणारं उत्तर काय? 1.3/4. अशा पद्धतीच्या अनेक संभाव्य प्रश्नांचा सराव करायचा असेल, खरंच तुम्ही कुठलीही स्पर्धा परीक्षा देत असाल लेकरांनो, अवश्य चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉनची घंटी दाबा, जेणेकरून मी वेळोवेळी अपलोड केलेल्या संभाव्य अशा प्रश्नांचं नोटिफिकेशन तात्काळ तुम्हाला प्राप्त होईल. ओके. पदावली संकीर्ण प्रश्नसंच ह्या माझ्या प्लेलिस्ट अवश्य बघा. त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करता येईल.